आपणास ज्ञातच असेल की माथेरानमध्ये फार मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. तसेच आमच्या येथील पावसाचा कालावधी देखील फार मोठा असतो. म्हणजे जून महिन्यापासून ते नोव्हेंबरपर्यंत कधी-कधी माथेरानमधील पाऊस असतो. तर अशा वेळी पूर्वतयारी करणे फार गरजेचे राहते. आमच्या इथे लँडस्लाईड होणे किंवा तत्सम पद्धतीच्या घटना होतात. मागच्या वर्षी दुर्दैवाने शॉर्लेट लेक येथे 3 छोट्या जीवांचा देखील मृत्यू झाला होता. त्यामुळे आता आम्ही शॉर्लेट लेक येथे व्यवस्थितपणे बंदोबस्त करणे, तसेच इंदिरानगर ह्या भागामध्ये जेथे लँडस्लाईड होण्याची काही शक्यता असते अशा ठिकाणच्या नागरिकांना सतर्क राहण्याबाबत नोटीस देणे, तसेच नागरिकांना जर आवश्यकता वाटल्यास त्यांच्यासाठी निवाऱ्याची सोय करणे या सर्व बाबीवर आम्ही लक्ष देत आहोत. तसेच या कार्यामध्ये आम्हाला येथील अधीक्षक कार्यालय आणि पोलीस कार्यालय यांचे देखील सक्रिय असा सहभाग मिळेल. अगदीच आमच्या इथे 38 असे विविध प्रकारचे पॉईंट्स असून त्यामधील काही पॉईंट्सला मागील काही वर्षांमध्ये सारखे देखील प्रकार झाले होते. पर्टिक्युलरली मान्सूनमध्ये हे प्रकार जास्त आढळून आले होते. तसेच लँडस्लाईड म्हणजे भूस्खलन हा एक मोठ्या प्रमाणात येथे आढळणारी बाब आहे. तर त्या दृष्टीने आम्ही तयारी करत अगदी आमच्याकडे आमच्या कर्मचाऱ्यांच्या रात्रीच्या देखील ड्युटी असतात. 24 तास नगरपालिकेचे कर्मचारी सतर्क मोडवर असतात आणि आम्ही त्याच्यासाठी आवश्यक ते नंबर देखील उपलब्ध करून देणार आहोत. त्याच्यावर नागरिकांना, पर्यटकांना त्यांना जी काय आवश्यक ती माहिती ती उपलब्ध करून घेता येऊ शकते. पर्यटकांनी नक्कीच यावं. किंबहुना मान्सून हाच आमचा मुख्य असा सीझन आहे. तर आपण या माथेरानमधील अप्रतिम जे सृष्टी सौंदर्य आहे त्याचा नक्कीच लाभ घ्यावा. आत्ताच आम्ही माथेरानची एक सुंदर अशी डॉक्युमेंटरी बनवली आहे जी आपल्या यूट्यूबवर देखील उपलब्ध आहे. परंतु आपण एक जबाबदार पर्यटक असावे. इको टुरिझम या संकल्पना आपणास या पर्यटकांना ज्ञातच असेल. तर तिच्याप्रमाणे येथील निसर्ग सौंदर्याचा पुरेपूर लाभ घ्यावा, त्याचा आस्वाद घ्यावा. परंतु तो घेताना आपली जबाबदारी असते. म्हणजे उदाहरणार्थ आपण प्लॅस्टिकचा कचरा इतरत्र करू नये. स्थानिक रहिवाशांना आपल्यामुळे कुठला त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी. आम्ही सर्व माथेरानकर आपले खुल्या दिलाने स्वागत करत आहोत.